आधी हाय जरा आज चहा घ्यायचा म्हणून माझा. तुम्हाला पण न भाषा बोलता येते की. अरे वा, आज तर घरात मशान शांतता आहे. काय वहिनी आज लईच नटली. काय बांगड्या घातले, काय मॅचिंगचं कानातलं घातले. आज जर आई इथं असली असती ना म्हणाली असती आज माझी सून लईच नटलीये. काय सासूबाई असं का पण म्हणते? अगं जाऊ दे सोड. अरे दादा नाही नाही. अरे दादा मी काय तुमच्या दोघात भांडण लावाले का? आणि इकडं. अरे दादा मी तुला किती वेळा सांगितलं. तू ना वहिनीला इथं बसवले, इथं डोक्यावर बसवून घेतलंय. तिचे लई नाड करत जाऊ नको. काल फोनवर तू म्हणत होता ना लग्नात अगोदर वेगळी होती आता वेगळी झाली म्हणून. नाही मी कधी म्हणलो तसं. मी म्हणलो नाही रे बाबा. अरे दादा तू काय टेन्शन घेऊ नको, तू शांत राहा. मी यातलं काय पण वहिनीला सांगणार नाही. तुला एक गोष्ट सांगते, तू सावध राहा. काय? मग लग्न कशाला केलं? काय झालं बाबूला? मलाच विचारा. तुम्ही म्हणत होता ना तुमचं लग्नाचं आयुष्य लय भारी होतं म्हणून. हा हे कोण म्हणलं तुला? सासूबाईवरून बोलता, स्वयंपाकावरून बोलता. आता मी काय बोललोय? फक्त चहामध्ये साखर कमी आहे एवढंच बोलले मी. बघा 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 तुमच्या दोघांचंच भांडण आहे रे बाबा. माझं तर ह्यात काय नाही. तुम्हीच भांडण लावता. नाही ग बाई, तोबा आमच्यात असलं कोणी केलं नाही ग बाई. नणंद म्हणजे काय वाटली? नणंद म्हणजे घरातली सीआयडी असते, सीआयडी. नणंद भांडण लावत नाही, फक्त घरातलं जे सत्य आहे ना ते सांगते. मला काय समजते काय माहिती. अगं लक्षात आले का तुझ्या? आपल्यात भांडण झालं ना अभित जास्त खुश असते. हो आपणच मूर्ख बनतो. काय भांडण म्हटलं काय? लय शांत बसला. आता आम्ही ठरवले रोज प्रेमानच राहायचं म्हणून. आणि भांडण लावणाऱ्याला कामाला लावायचं.